नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी बाटू अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, थंबनेल बघून आपणास कळालेलाच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशा प्रकारे असणार आहे. मित्रांनो, सकाळी आपण जो व्हिडिओ टाकला होता डी बाटू एनरोलमेंट प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. सो त्या एनरोलमेंट प्रोसेस बाबतीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मला कमेंट्स आणि कॉल्स आणि मेसेजेस आहेत. सो त्यावर आपण लाईव्ह डिटेल्ड व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. यामध्ये आपण लाईव्ह पेमेंटसुद्धा केलेले आहे. सोबतच फर्स्ट इयरला किती पेमेंट लागतं, सेकंड इयरला किती पेमेंट लागतं, डॉक्युमेंट्स कसे अपलोड करावे, या सर्व गोष्टींवर आपण आजचा व्हिडिओ डिटेल्ड लाईव्ह बनवलेला आहे. सो मित्रांनो, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन डी बाटू युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनल डी बाटू अपडेट्सवर तुम्हाला पहिल्यांदा यूट्यूबवर मिळतील. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. बघा मित्रांनो, तुम्ही जर नवीन विद्यार्थी असाल तर या ठिकाणी तुम्हाला डी बाटू युनिव्हर्सिटीची नवीन वेबसाईट आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे. या ठिकाणी मित्रांनो, नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला डी बाटू असे नाव सर्च करून या ठिकाणी सेकंड नंबरला लॉग इन ऑप्शन तुम्हाला बघायला भेटत असेल. त्या लॉग इन ऑप्शनवर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. सो लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डी बाटू युनिव्हर्सिटीची MIS पोर्टल जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी MIS पोर्टल डिस्प्ले होईल. सो ही त्या MIS पोर्टलची लिंक आहे. ही लिंक सुद्धा मी त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे. सो आता या ठिकाणी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी युजर ID, पासवर्ड आणि जे काही तुमचा असेल ते काय असणार आहे आणि कुठून आणायचे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी युजर ID आणि पासवर्ड जे आहे ते कॉलेजकडून किंवा युनिव्हर्सिटीकडून तुम्हाला तुमच्या जीमेल अकाउंटला आलेला असेल. जर तुम्हाला जीमेल अकाउंटला ईमेल ID पासवर्ड आलेला नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी गेट युअर पासवर्ड यावर क्लिक करायचे आहे. गेट युअर पासवर्डवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. यामध्ये तुमची ईमेल ID टाकायची आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर ईमेल ID आणि पासवर्ड नसेल झालेलं तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे कॉलेजकडून ईमेल ID पासवर्ड घ्यायचा आहे आणि तो ईमेल ID पासवर्ड टाकून या ठिकाणी कॅप्चा फिल करून साइन इन या बटनावर क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही सर्वात प्रथम असा इंटरफेस बघून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचे आहे. संपूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, आता लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल, ज्यामध्ये तुम्हाला चेंज पासवर्ड म्हणून ऑप्शन येईल. सो या ठिकाणी आता तुम्हाला जो काही पासवर्ड हवा असेल तो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी चेंज करायचा आहे. पासवर्ड तुमचा 8 लेटरचा असणार आहे आणि या ठिकाणी जे आहे तो पासवर्ड तुमचा महत्त्वाचा असणार आहे, जो शेवटपर्यंत चालणार आहे. सो या हिशोबाने तुम्ही त्या ठिकाणी काय करायचे आहे तर पासवर्ड टाकायचा आहे. आता पासवर्ड टाकल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचे आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे ते पासवर्ड त्या ठिकाणी नवीन पासवर्ड सेव्ह होऊन जाईल. सो नवीन पासवर्ड सेव्ह झाल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल, ज्यामध्ये तुम्हाला डी बाटू युनिव्हर्सिटीची सर्व जी लॉग इन इन्फॉर्मेशन आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट, एनरोलमेंट प्रोसेस मध्ये तुम्हाला या ठिकाणी लेफ्टला जे एनरोलमेंट दिसत आहे, या एनरोलमेंट मध्ये तुम्हाला एनरोलमेंट फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता तुम्ही नवीन विद्यार्थी आहात, सो नवीन विद्यार्थ्यांनी एनरोलमेंट फॉर्म यावरच क्लिक करायचे आहे. त्या विद्यार्थ्यांचा एनरोलमेंट फॉर्म त्या ठिकाणी होणार आहे. आता हे जे काही तुम्हाला पहिले आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला या ठिकाणी इन्स्टिट्यूटची डिटेल बघायला भेटेल. आता ही इन्स्टिट्यूटची डिटेल तुमची जी आहे ती बरोबर आहे का, ही सर्वात पहिले तुम्हाला तपासणं गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इन्स्टिट्यूटची डिटेल वगैरे बघायची आहे. सेमिस्टर वगैरे बरोबर आहे का, तुमची ब्रांच कोणती आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन जी काही तुमची ब्रांच असेल ती ब्रांच तुम्हाला बघणं कंपल्सरी आहे. सो या ठिकाणी जनरल डिटेल जे आहे ते महत्त्वाचे आहे. या ठिकाणी ऍडमिशन टाईप मध्ये काय करायचे आहे तुम्हाला, तर या ठिकाणी मित्रांनो ऍडमिशन डेट तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम ऍडमिशन टाईप सिलेक्ट करायचे आहे. या ठिकाणी कॅप आणि अगेन्स्ट कॅप, त्यानंतर या ठिकाणी इन्स्टिट्यूट ट्रॅव्हल आणि मॅनेजमेंट कोटा आणि जम्मू काश्मीर जे आहे त्या पद्धतीने 4 ऑप्शन दिलेले आहेत. सो आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर तुमचे ऍडमिशन जर कॅप थ्रू झालं असेल, म्हणजे तुमचा नंबर लागला असेल कॉलेजला आणि त्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन केलं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी कॅप या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. कॅप ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन जे आहे या ठिकाणी इंग्लिश सिलेक्ट करायचे आहे
आणि ऍडमिशनची डेट जी आहे ती तुमची अलॉटमेंट लेटरवर जी काही तुमची डेट असेल ती डेट तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहे. सो लक्षात ठेवा मित्रांनो, जी काही ऍडमिशनची डेट तुमच्या अलॉटमेंटवर असेल तीच आणि तीच अलॉटमेंट डेट तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहे. सो मित्रांनो, ऍडमिशन डेट वगैरे टाकल्यानंतर आपण पर्सनल डिटेल्स कडे या ठिकाणी वळणार आहोत. ऍडमिशन डेट टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पर्सनल डिटेल्स जे आहे ते व्यवस्थित भरायचे आहे, जेणेकरून हे तुमचं नाव या ठिकाणी डिग्रीवर किंवा मग तुमचे जे काही एक्झाम फॉर्म फिलिंग आहे त्या सर्व ठिकाणी या ठिकाणी तुमची इन्फॉर्मेशन येणार आहे. सो अतिशय लक्षपूर्वक असा फॉर्म भरा. या ठिकाणी तुमचे सर्व डिटेल्स तुम्ही या ठिकाणी फिल करायचे आहेत. सो मित्रांनो, या ठिकाणी सरनेम टाकायचे आहे. सरनेम टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं फर्स्ट नेम टाकायचे आहे, जे काही तुमच्या फर्स्ट नेम असेल ते, आणि या ठिकाणी जे आहे तुमचं मिडल नेम तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहे. सो तुमचं मिडल नेम जे आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकायचे आहे. तेच नाव तुमचं या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा लिहायचे आहे. सो तुम्ही जर मोबाईलवरून भरत असणार तर मराठी कीबोर्ड किंवा मग या ठिकाणी तुम्ही मराठी कीबोर्डचा वापर करू शकतात. सो या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा तुमचे नाव जे आहे ते व्यवस्थित लिहायचे आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी तुमचं नाव मराठीत टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मदर नेम टाकायचे आहे. त्यानंतर मेल फिमेल जे काही जेंडर असेल तुमचे या ठिकाणी जीमेल आयडी टाकायचे आहे. जीमेल आयडी नंतर मोबाईल नंबर, त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ, ब्लड ग्रुप, त्यानंतर मायनॉरिटी नॉन मायनॉरिटी कॅटेगरी कोणती आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार नंबर, एबीसी आयडी, इंडियन, जे काही तुमचे पर्सनल डिटेल असेल बेसिक ती टाकायचे आहे. त्यानंतर येतो आपण परमनंट ऍड्रेस मध्ये. सो या ठिकाणी परमनंट ऍड्रेस टाकायचा आहे. जर सेम असेल तर या ठिकाणी करस्पॉन्ड आणि परमनंट ऍड्रेस सेम अशा पद्धतीने टाकायचे आहे. त्यानंतर तुमचा परमनंट ऍड्रेस, या ठिकाणी परमनंट ऍड्रेस मध्ये तुमच्या एरिया, कंट्री, डिस्ट्रिक्ट ही काही जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती सगळी सेव्ह करायची आहे. त्यानंतर परमनंट ऍड्रेस जो आहे आणि करस्पॉन्डंट ऍड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी क्लिक करायचा. सेम नसेल, तुम्ही जर बाहेर कॉलेजकडे राहत असाल तर तुम्ही तो कॉलेजचा ऍड्रेस टाकू शकतात. आता या ठिकाणी मित्रांनो, लास्ट एक्झाम डिटेल्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी कॉलेज सिलेक्ट करायचे आहे, बोर्ड सिलेक्ट करायचे आहे, युनिव्हर्सिटी, तुमचा प्रोग्राम कोणता आहे. या प्रोग्राम मध्ये एसएससी बोर्ड असेल किंवा जे काही असेल तुमच्या, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण सिलेक्ट करत आहोत. सो या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सिलेक्ट केलं आहे आपण या ठिकाणी. सो यानंतर आता आपल्याला प्रोग्राम कोड, जे काही तुमचं पहिले 10वीचे डिटेल्स या ठिकाणी पाहू शकतात तुम्ही, 10वी, त्यानंतर डिप्लोमा आणि HSC याची जी डिटेल्स आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. सो या दोन डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहे. पहिले SSC ची डिटेल्स, त्यानंतर या ठिकाणी लास्ट इयर तुमचं जे काही आहे पासिंग इयर, आणि पासिंग इयर नंतर या ठिकाणी तुमचं जे आहे सीट नंबर वगैरे टाकायचा आहे. त्यानंतर टोटल मार्क्स, ऑब्टेन मार्क्स, लास्ट कॉलेजचे नाव, आणि या ठिकाणी ऍड एक्झाम यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. ऍड एक्झाम वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक जो आहे तो बॉक्स ओपन होईल, तो मी तुम्हाला आता पुढे दाखवतो. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की आपण या ठिकाणी सर्व प्रकारचे जे काही लास्ट कॉलेज अटेंड डिटेल्स आहेत ते ऍड करून झालेले आहेत. आता आपला महत्वाचा पार्ट जो येतो तो म्हणजे या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करणे. भरपूर विद्यार्थ्यांनी मला कमेंट केले होते मागच्या व्हिडिओमध्ये की डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत. सो जे काही डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी जे आहेत दिलेले आहेत ऍडमिशन घेताना ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत. त्यासोबतच या ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट, हा जो काही स्टार तुम्हाला बघायला भेटत आहे, छोटासा स्टार तुम्हाला बघायला भेटत असेल, हा स्टार ज्या डॉक्युमेंटवर कंपल्सरी आहे ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करणे गरजेचे आहे. सो लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी अपलोडची साईज जी आहे ती त्या ठिकाणी 20 KB ते 100 KB याच्यामध्येच पाहिजे. हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवूनच तुमचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. सो आता डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपली लास्ट स्टेप असणार आहे ती म्हणजे पेमेंटची. सो पेमेंटसाठी सुद्धा आपण या ठिकाणी आपल्याला पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे. जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट केल्यावर या ठिकाणी अशा प्रकारचे ऑप्शन येईल. यामध्ये परत एडिट करू शकतात. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रिंट काढायची असेल तर प्रिंट देखील काढू शकतात आणि या ठिकाणी पेमेंट करू शकतात. सो आता आपण डायरेक्टली पेमेंट कडे जाणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की आपण या ठिकाणी पेमेंट गेटवेच्या वेबसाईटवर आलेलो आहेत. या ठिकाणी आता पेमेंट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की थर्ड सेमिस्टरला जी काही यांची डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची डिटेल्स आहे ती आपण फिल केलेली आहे. सो या ठिकाणी थर्ड सेमिस्टरचे जे काही पेमेंट आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला टोटल जे काही तुमचं पेमेंट असणार आहे ते पेमेंट असणार आहे तुमचं 2438 रुपयाचं या ठिकाणी पेमेंट असणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकतात डिटेल जे काही फीज आहे पेंडिंग मध्ये त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे. सो हे जे आहे हे तुमचे सेमेस्टरचे फॉर्म फिलिंग वगैरे जे असतील ते सर्व त्या ठिकाणी आहे.
सो तुम्हाला टोटल फीस या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला या ठिकाणी 2400 काहीतरी दाखवत आहे, 2438. आणि जर तुम्ही या ठिकाणी फायनल फर्स्ट इयरला असणार तर तुम्हाला त्या ठिकाणी 3038 असं काहीतरी दाखवेल. सो या ठिकाणी तुम्हाला ही पेमेंट जे आहे ते करायचे आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुमच्या पेमेंटचे रिसिप्ट आणि फॉर्मचे रिसिप्ट कॉलेजला जमा करायचे आहे आणि त्यांच्याकडून कन्फर्मेशन करून अप्रूव्ह करून तुम्हाला त्या ठिकाणी परमनंट रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच PRN नंबर त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. सो मित्रांनो या ठिकाणी आपलं पेमेंट जे आहे ते सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेले आहे. आता या ठिकाणी आय ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स यावर क्लिक केल्यानंतर प्रोसीड टू पेमेंट यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. मित्रांनो पेमेंटची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. पेमेंट या ठिकाणी तुमचं अटकू शकतं. सो प्रोसीड टू पेमेंट यावर क्लिक केल्यानंतर यस या बटनावर क्लिक करायचे आहे आणि पेमेंट गेटवेच्या डायरेक्ट तुम्ही रिडायरेक्ट होणार आहात. सो या ठिकाणी आता तुम्हाला UPI ID, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कुठल्याही पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकतात. आपण या ठिकाणी फोनपेने पेमेंट करणार आहोत किंवा गुगल पेने पेमेंट करणार आहोत. सो या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पेची ID जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण ID टाकून व्हेरीफाय करायचे आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अशा पद्धतीने प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे. आता या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारचा हात जो आहे तो तुमच्या डिस्प्लेला लावायचा नाहीये. या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही तुमचा गुगल पे वरून किंवा फोन पे वरून पेमेंट करायचे आहे. पेमेंट केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या पेमेंट जे आहे ते रिडायरेक्ट होईल आणि अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सक्सेसफुलीचा जो मेसेज आहे तो मेसेज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघू शकतात. पेमेंट सक्सेसफुली अशा पद्धतीने मेसेज सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. सो याची तुम्ही डायरेक्टली प्रिंट घेऊ शकतात किंवा तुम्ही त्या ठिकाणी त्याला सेव्ह देखील करू शकतात. सो अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी एनरोलमेंट प्रोसेसचा फॉर्म फिलिंग करायचा आहे. या ठिकाणी पेमेंट झाल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे 2 ऑप्शन बघायला भेटतील. या ठिकाणी रजिस्ट्रेशनची प्रिंट तुम्ही घ्यायची आहे. रजिस्ट्रेशनची प्रिंट घेतल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फीसच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. फीस पेमेंट ऑनलाईन यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जो आहे तो फीसचा जो काही तक्ता आहे तो तक्ता तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. सो या ठिकाणी तुमचे पेमेंट सक्सेसफुल झालं आहे अशा पद्धतीने तुम्हाला एक मेसेज येईल आणि मेसेज आल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने तुमची पेमेंटची रिसिप्ट तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. सो आय होप तुम्हाला सर्व व्हिडिओ कळाला असेल. आय होप मित्रांनो तुम्हाला हा सर्व व्हिडिओ कळाला असेल. अशाच प्रकारचे DYTO युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही प्रश्न असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. सोबतच मित्रांनो या ठिकाणी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो बनवलेला आहे आपल्या सर्व DYTO युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी मित्रांचा. तर त्याला देखील निश्चित तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सो मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.